मसाजोग येथील पवनचक्की कंपनीमधील खंडणी प्रकरणी कारवाईला आता वेग आलाय। या प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचं आज व्हॉइस सॅम्पल घेतलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराची सुद्धा आज झाडाझडती घेतली जाणार आहे अशी सुद्धा माहिती समोर येते आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराडचं आज व्हॉइस सॅम्पल घेतलं जाणार आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणातला जो दुसरा आरोपी विष्णू चाटे आहे त्याच्या घराची सुद्धा झाडाझडती घेतली जाईल। यावेळी पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर अनेक मोर्चे काढण्यात आले। त्याचबरोबर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा सर्व स्तरातून व्यक्त केली जाते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता कारवाईला वेग आलेला आहे। मसाजोग इथल्या पवनचक्की कंपनीमधील खंडणी प्रकरणी आता कारवाईला वेग आला आणि या प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचं व्हॉइस सॅम्पल घेतलं जाणार आहे।